नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं दत्त चौले माहिती आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. राज्यातील तमाम पात्र पीएम किसान लाभार्थ्यांना एक अत्यंत महत्त्वाचा अपडेट आहे. आता तुम्हाला एक अर्ज आहे जो भरून कृषी सहाय्यकाकडे द्यायचा आहे, कृषी विभागाला जमा करायचा आहे. आणि असं जर नाही केलं तर येणाऱ्या काही काळात तुमचा हप्ता बंद होण्याची शक्यता आहे. आणि त्यासोबतच ज्यांचा कुणाचा हप्ता बंद झालेला आहे, मागच्या 2-3 हप्त्यापासून पैसे अडकलेले आहेत, आलेच नाहीयेत. ते अपात्र झालेत का? अशी ज्याला भीती वाटत असेल, त्यांनी तर हा फॉर्म नक्कीच भरून द्या. कारण त्याच्यानंतर त्याची तपासणी होईल आणि त्याच्यानंतर तुम्ही पात्र असाल तर तुमचा हप्ताही सुरू होऊ शकतो. मग नेमकं हा फॉर्म आहे काय? कुण्या ठिकाणी हा फॉर्म मिळणार आहे? त्या फॉर्ममध्ये काय-काय माहिती भरायची आहे आणि त्यासोबत काय-काय कागदपत्र जोडायचे आहेत? हे फॉर्म कुठं जमा करायचे आहेत? याची सविस्तर चर्चा या व्हिडिओमध्ये करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ त्या शेतकरी मित्रापर्यंत पोहोचवा ज्यांचे नियमित हप्ते येत आहेत आणि पुढे त्यांना लाभ मिळतच राहो किंवा ज्यांचा कुणाचा हप्ता अडकलेला आहे आणि हा फॉर्म भरल्यानंतर त्यांचे हप्ते सुरू होतील. चला तर मग माहितीला सुरुवात करूया. मित्रहो, राज्यामध्ये जो 19वा, 20वा हप्ता आणि 21वा हप्ता जो वितरण झालेला आहे मागच्या 3 हप्त्यामध्ये, त्यामध्ये बरंच सारं लाभार्थ्याची तफावत आहे. आता 19-20 मध्ये जो हप्ता होता, त्याच्यामध्ये संख्या ही राज्यातली जास्त होती शेतकऱ्यांची, परंतु जो 21वा हप्ता होता, त्याच्यामध्ये संख्या कमी झालेली दिसते. आता जवळपास 31 लाख लाभार्थी हे अपात्र होण्याच्या कटघऱ्यावरती आहेत, संबंध भारतभरात. आणि जर राज्याचा विचार केला तर जवळपास 2,48,326 लाभार्थी आहेत, जे की या चौकशीच्या रडारवरती आहेत किंवा जे अपात्र होण्याच्या शक्यता ज्याची दाट आहे. मग आता या लाभार्थ्यांना परत तपासणी करण्यासाठी त्याच्यामध्ये जे काही निकष टाकून देण्यात आले, की एका कुटुंबातून एकच व्यक्ती आहे, तुम्ही आयकर विभाग टॅक्स न भरणारे पाहिजे, तुमच्या नावावर जमीन पाहिजे, वडील वडील हयात जे लाभार्थी होते ते लाभार्थी हयात आहेत का? याची सखोल चौकशी करण्यासाठी आता एक फॉर्म किंवा अर्ज हा फिरत आहे आणि हा अर्ज देऊन भरून देणं बंधनकारक ठरलेलं आहे. सर्वप्रथम हा फॉर्म जर तुम्ही पाहिला तर तुम्हाला कृषी सेवका कडनं किंवा कृषी सहाय्यक कृषी विभागाकडनं हा फॉर्म भेटू शकतो. या फॉर्ममध्ये सगळ्यात अगोदर तुम्हाला तुमचं नाव विचारलंय, त्याच्यानंतर गाव विचारलंय, त्याच्यानंतर तुमचा फार्मर आयडी आणि आधार कार्ड हे बेसिक गोष्टी तुम्हाला भरायच्यात. त्याच्यानंतर राशन कार्डवरती एका कुटुंबात किती लाभार्थी आहेत, घेत आहेत पीएम किसानचा लाभ. आता कुटुंबाची व्याख्या काय? पती, पत्नी आणि 18 वर्षाच्या खालील मुलगा किंवा मुलगी हे अपत्य आहे. हे कुटुंबाची व्याख्या आहे. तर या कुटुंबात एका राशन कार्डवरती किती जण पीएम किसानचा लाभ घेत आहेत त्याची माहिती द्यायची आहे. त्यासोबतच तपशीलमध्ये आता जे निकष आहेत त्या निकषाबाबतीत होय किंवा नाही तुम्हाला भरून द्यायचं आहे. त्याच्यामध्ये पहिलं की तुम्ही जमीनधारक आहात, तुमच्या नावावर जमीन आहे का? आजच्या तारखेला ते एक आहे. त्याच्यानंतर दुसरं 2019च्या पूर्वी तुमच्या नावावर जमीन झालेली होती का? म्हणजे तो फेरफार पाहिजे ज्याच्यावरती 2019च्या पूर्वीची नोंद पाहिजे. त्याच्यानंतर कुटुंब, परत सांगतो पती, पत्नी आणि 18 वर्षाच्या आतला एक मुलगा किंवा मुलगी ह्याला कुटुंबाची व्याख्या आहे आणि यापैकी तिघापैकी एकानेच लाभ घेणं गरजेचं आहे. कुटुंबातील एकापेक्षा जास्त व्यक्ती लाभ घेत नाहीयेत, याची खात्री किंवा शहानिशा या फॉर्ममधून करणार आहे. त्याच्यानंतर तुमचा लाभार्थी जो आहे तो संविधानिक पदावरती कुठल्या रुजू नसायला पाहिजे. त्याच्यानंतर आजी किंवा माजी आमदार, खासदार किंवा कुठल्या म्हणजे पदावरती तो नसला पाहिजे. सरकारी पदावरती अधिकारी नसला पाहिजे. त्याच्यानंतर तो आयकर विभागाला टॅक्स भरणारा नसला पाहिजे. म्हणजे मागच्या 5 वर्षात त्यांनी 2 वेळेस किंवा त्यापेक्षाही जास्त आय-टी-आर्स जर भरत असेल, 2 वेळेपर्यंतची मुभा आहे. तर तिसऱ्यांदा जर तुम्ही आय-टी-आर्स भरले तर तुम्ही अपात्र होणार आहात. त्याच्यानंतर तुम्ही निवृत्त सरकारी सेवक आहात का? तुम्हाला जी पेन्शन 10,000च्या आसपास किंवा त्याच्यापेक्षा जास्त मिळत असेल, तरी तुम्ही लाभार्थी राहणार नाहीयेत. त्याच्यानंतर तुम्ही डॉक्टर, वकील किंवा इंजिनिअर यासारख्या कुठल्या पेशामध्ये तर नाहीयेत ना, तर या पेशामध्ये असाल तर तुम्हाला त्याचा लाभ मिळणार नाहीये. त्यासोबतच जे लाभार्थी आहेत ते हयात आहेत की आजच्या तारखेला मयत आहेत. कारण 2019ला नोंदणी झालेली आहे. तर जवळपास 6 वर्षात किती जरी लाभार्थी हे मयत ठरलेले आहेत, तर त्यांचं मयत मृत्यूपत्र असणार आहे आणि तुम्ही त्यांना लाभ हे कंटिन्यू राहणार नाहीये. मग आता हा फॉर्मचा येस नो मध्ये तपशील भरल्यानंतर सोबत काय-काय कागदपत्र जोडायचे आहेत? तर कुटुंबाचे कागदपत्र म्हणजे तुम्हाला सांगितलं पती-पत्नी आणि 18 वर्षाच्या खालीलचा मुलगा किंवा मुलगी. त्यांचे आधार कार्ड जोडणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर सातबारा जोडायचा आहे तुम्हाला लेटेस्टचा 1 महिन्याच्या आतला डिजिटल सातबारा हा तुम्हाला जोडणं गरजेचं आहे. त्याच्यासोबत 8 जोडणं गरजेचं आहे. नंतर फेरफारची नक्कल पाहिजे. आता ही नक्कल 2019च्या अगोदरची नक्कल असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुमचा फार्मर आयडी जोडायचा आहे. आता फार्मर आयडी कार्ड बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना मिळालेले नाहीये, तर तुम्ही फार्मर आयडीचा नंबर देऊ शकता आणि जर वडील किंवा जे लाभार्थी आहेत ते मयत असतील, तर त्यांचं डेथ सर्टिफिकेट जोडायचं आहे.
इतकी सारी माहिती तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक, कृषी सेवक जे आहेत त्यांच्याकडनं भरून त्यांना हा फॉर्म जमा करायचा आहे. हा फॉर्म आहे की फॅमिली व्हेरिफिकेशन म्हणजे जी की संशयास्पद कुटुंब आहे त्यांची तपासणी चाललेली आहे. त्यासोबतच इतर निकषाची तपासणी केली जाते आणि ही त्या 2.5 लाख शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आहे, ज्यांचे की आता निकषमध्ये बसतात का नाही ते बघायचं आहे. तर त्यासाठी सगळ्यांनाच हे करणं गरजेचं आहे. आशा करूया लवकरात लवकर तुम्ही हा फॉर्म देऊन तुम्ही स्वतःला जे पात्र आहेत ते पात्रच ठेवतील. जे अपात्र किंवा हप्ते थांबले असतील त्यांनी स्वतःला पात्र करून घेतील. ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.